श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामींच्या दर्शनास आलेल्या दोन मित्रांचे हेतू सफल झाले. ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनात सुख, समाधान, शांती प्राप्त होते. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. सोलापूर येथे त्रिंबकराव रघुनाथ नावाचे सद्गृहस्थ नाझर येथे कामावर होते. त्यांचा मुलगा सखाराम बापू निर्मळ मनाचा असून भगवत भक्ती करीत असे. सखारामाची भक्ती स्वामीचरणी होती, त्यामुळे तो नेहमी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोट येथे जात असे. सोलापूरपर्यंत रेल्वेने येऊन पुढे अक्कलकोट येथे जाणारे लोक कधी कधी चालतही जात असत. असे सोलापूरहून चालत अक्कलकोट येथे जाणारे दर्शनार्थी भक्त त्यांना भेटले की त्यांचे सखाराम बापू आदरातिथ्य करीत असे आणि त्यांच्याबरोबर अक्कलकोट येथे चालत जात असत. एकदा बापू असेच दोघा माणसांबरोबर अक्कलकोट येथे चालत जात असता त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. दोघांपैकी एक जण म्हणाला, मला द्रव्य व मनुष्यबळ अनुकूल असून माझे वय 40 झाले आहे, परंतु अजून लग्नाचा योग येत नाही. तेव्हा दुसरा म्हणाला, मला नोकरी पाहिजे, तेथे कायमची मिळत नाही. आमच्या दोघांच्या मनाप्रमाणे काम झाले तरच आम्ही स्वामींना अवतारी आहेत असे मानू. हे त्यांचे भाषण मार्गातील अनेक लोकांच्या कानावर गेले. त्यांचे म्हणणे सखाराम बापू व तेथून जाणारी एका ब्राह्मण स्त्रीने ते ऐकले व लगेच ती म्हणाली, दर्शनानंतर तुमची खात्री होईल, आता बडबडू नका. त्यानंतर ते अक्कलकोटला आल्यावर स्वामींच्या दर्शनास गेले. त्यांना पाहताच समर्थ म्हणाले, लवकर जोडा घे, तू एके ठिकाणी बैस, संन्यासाची काय परीक्षा करतोस. त्या दोघांना उद्देशून हे स्वामींचे बोल ऐकून ते थरथर कापू लागले आणि शर्मिंदे होऊन स्वतःच्या गालावर हात मारून शरण आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. दीनदयाळू स्वामींनी त्या दोघांना व बापूरावांना जवळ बोलावून प्रसाद व आशीर्वाद दिल्यामुळे ते हर्षभरीत झाले आणि आपल्या गावी परतले. हेच त्रिवर्ग 2 महिन्यात परत अक्कलकोट दर्शनास आले, कारण 2 महिन्यांतच एकाला हवी तशी नोकरी मिळाली व दुसऱ्याचे लग्न झाले. तेव्हा स्वामींना नमन करताच त्यांचे डोळे अश्रूंनी भरले आणि मन सद्गतीत झाले. त्यांनी स्वामींची क्षमा मागितली आणि स्वामी भक्त होऊन गावी त्यांच्या अगम्य लीलांच्या कथा सर्वांना सांगून त्यांनी लोकांनाही
स्वामी भक्त केले. जो मनी कधी भक्त नसे संता, तो खरा भक्त जाणावा चित्ता. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.